2024चा मॉडेल आहे, 12 जनरेशन आहे, 13 जनरेशन आहे। मग तुम्हाला जाईल 14,000 रुपये। सगळ्या कस्टमरला आपल्याला ब्रँडेड मटेरियल द्यायचे, चांगली सर्व्हिस द्यायची। हा मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3 मॉडेल आहे आणि बरोबर सांगितले आहे विनर आहे। जसं की ही बॅटरी आहे ती ओरिजिनल आहे का? आपल्याकडे गेमिंग मध्ये HP विक्टेस अवेलेबल आहे। हा चाललाय 6 तास। अंडर वॉरंटी तुम्हाला पीस मिळणार आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 15,000 रुपये। हे मोस्टली आम्ही कोडिंगसाठी रेफर करतो। हा आपल्या शॉपमधला बेस्ट सेलर लॅपटॉप आहे। तर अशा प्रकारे तुम्ही 3 डिस्प्ले एका लॅपटॉपला यूज करू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पुण्यातल्या ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती आलेलं आहे, जिचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। यावेळी पण सरांनी बरेच बिझनेस सिरीजचे लॅपटॉप मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत। पाहू शकता 360 लॅपटॉप आहेत, मेटल बॉडी मध्ये असणार आहेत। तुम्हाला जर मोठ्या स्क्रीन मध्ये 15.5 मध्ये पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहेत। टायनी पीसी पण आलेले आहेत। बरीच मित्रांनो व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। आणि माय कम्प्युटर शॉपी मित्रांनो फेमस आहे क्वालिटी लॅपटॉपसाठी, आफ्टर सेल्स सर्व्हिससाठी आणि जेन्युइन पार्टसाठी। तर मित्रांनो, आता आपण भेटूया माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना। मित्रांनो, अमोल सरांना या क्षेत्रातलं बरंच मोठं नॉलेज आहे। ते स्वतः गेमर आहेत आणि त्यांनी पीसी वगैरे पण मित्रांनो बिल्ड केलेले आहेत। चला तर मग सरांना आपण भेटूया। तर मित्रांनो, आता माझ्या सोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर। सर कसे आहात? एकदम मजेत, तुम्ही कसे आहात? एकदम मस्त सर। सर यावेळी व्हिडिओमध्ये काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत? या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला भेटेल। कमीत कमी 40 व्हरायटी आहे आपल्याकडे। त्याच्यामध्ये 360 पण आहे, लेटेस्ट जनरेशन जसं की 11 जनरेशन आहे, 12 जनरेशन आहे, 13 जनरेशन आहे आणि मेटल बॉडीमध्ये 360 पण आता लेटेस्ट जनरेशनचे आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल झालेले आहेत। आपण ह्या व्हिडिओमध्ये लॅपटॉप जे बघणार आहोत त्याची प्राइस रेंज असणार आहे 14,000 ते 50,000 पर्यंत। इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, बिल्डिंगचं नाव आहे नाथसृष्टी, फर्स्ट फ्लोअर, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, पुणे 46। आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789। आपलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि बुधवारी वीकली ऑफ असतो। तर ज्यांना कोणाला लांबून यायचं आहे तर प्लीज एकदा फोन करून या की सर शॉप चालू आहे का। आणि आपण काय करतो, बुधवारी जरी शॉप बंद असलं आणि कुणी जर लांबून येणार असेल तर त्यांच्यासाठी आपण शॉप उघडतो। आणि प्लस समजा तुम्ही लांबून येत आहे, तुम्हाला 9 वाजता शॉप ओपन पाहिजे असेल तर प्लीज आदल्या दिवशी फोन करा, सर मी 8 वाजता येणार आहे, 9 वाजता येणार आहे, तर प्लीज तुम्ही लवकर शॉप उघडा, तर त्यावेळेस आपण शॉप उघडू। नक्कीच। तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्या जो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील। सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या कंपनीचे लॅपटॉप तुमच्याकडे मिळून जातील? मित्रांनो, आपण बिझनेस सिरीजमध्ये डील करतो। मोस्टली आपण इम्पोर्ट लॅपटॉपमध्येच डील करतो। तर इम्पोर्ट लॅपटॉपमध्ये आपण HP, डेल आणि लिनोवो या 3 कंपनीचंच मटेरियल जास्त करून विकतो। आपल्याकडे गेमिंग लॅपटॉप पण येतात, जसं की ASUS आहे, MSI आहे किंवा एसर कंपनी आहे, या कंपनीचे पण लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहेत। प्लस आपण डेस्कटॉपमध्ये पण डील करतो, जसं की टायनी पीसी आहे किंवा SFF मॉडेल आहे किंवा वर्कस्टेशन पाहिजे किंवा कोणाला प्री बिल्ड PC पाहिजेत तर सेकंड हँड पण आपल्याकडे कंपोनंट असतात। जसं की तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे ग्राफिक कार्ड पण आहेत, आपल्याकडे मदरबोर्ड पण सेकंड हँडमध्ये, प्रोसेसर, रॅम, SSD किंवा कॅबिनेट्स वगैरे हे सुद्धा सेकंड हँडमध्ये मिळतं। ज्याला कोणाला रिक्वायरमेंट असेल त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करावा। तुमच्याकडे रिपेअरिंग वगैरे सुविधा आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप रिपेअरिंगची सुविधा आहे। कोणाला लॅपटॉप अपग्रेड करायचा असेल, समजा कोणाकडे i5 4 जनरेशनचं मशीन असेल, तो लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, तो स्लो चालत असेल तर त्याला SSD टाकून तुम्ही अपग्रेड करू शकता। प्लस रॅम वगैरे वाढवायचे असेल तर ते ऑप्शन पण आपल्याकडे अवेलेबल आहे। ज्याला कोणाला रिपेअरिंगची सुविधा पाहिजे ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। तर सर सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवताय? मित्रांनो, आपल्याकडे बेस्ट बजेट लॅपटॉप अवेलेबल आहे। हा लिनोवोचा थिंकपॅड आहे, T470 म्हणून याचं मॉडेल आहे। हा i5 6 जनरेशन सोबत मिळेल। 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 14,000 रुपये। ज्याला कोणाला ऑनलाईनचं काम करायचं असेल किंवा घरी यूज करायचं असेल किंवा वर्ड एक्सेल फाईल तर त्याच्यावरती काम असेल तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे। 14,000 किंमत असणार आहे। लिनोवोचा लॅपटॉप आहे, i5 6 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळतोय। तर हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे IT कंपनीमध्ये यूज झालेले असतात। जसं की हे सगळे इम्पोर्टचे लॅपटॉप आहेत, हे मोस्टली बाहेरून येतात, जसं की अमेरिका आहे किंवा दुबईला आहे। तर तिकडल्या कंपनी काय करतात, 1-2 वर्ष लॅपटॉप वापरतात किंवा मॅक्झिमम 3 वर्ष लॅपटॉप वापरतात आणि ते विकतात। आणि विकल्यानंतर हे सगळे लॅपटॉप दुबईला येतात, दुबईमध्ये रिफर्ब होतात, तिथून इंडियामध्ये येतात आणि इंडियामध्ये आल्यावरती आपण खरेदी करतो। नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ProBook 445R आणि G6 मॉडेल आहे। हे मेटल बॉडीमध्ये आहे। याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMD रायझनचा प्रोसेसर आहे। रायझनमध्ये हा Ryzen 5 आहे 3500U। याच्यामध्ये 4 कोर आहेत, 8 थ्रेड्स आहेत आणि याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD आहे। स्क्रीन साईज असेल 14 इंच HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 15,000 रुपये। हा एकदम पॉवरफुल CPU आहे। हे जर तुम्ही इंटेलसोबत कम्पेअर केलं
तर हा i5 8 जनरेशनसोबत कम्पेअर होतो. AMD रायझनमध्ये जर तुम्हाला बजेटमध्ये लॅपटॉप पाहिजे असेल तर हा 15,000 इथे उपलब्ध आहे. सर, जसं की हे सेकंड हँड रिफर्ब लॅपटॉप आहेत, तर हे जे लॅपटॉप आहेत ते सरासरी किती वर्ष चालतील? कमीत कमी तुम्ही i5 6 जनरेशन वगैरे घेतला किंवा समजा 15-16 हजाराचा जरी लॅपटॉप घेतला तो कमीत कमी 4 ते 5 वर्ष चालतो आरामात. तर तुम्ही 10 जनरेशन घेताय, 11 घेताय, 12 घेताय, ते जास्तीत जास्त तुम्हाला 7-8 वर्ष आरामात चालतील. फक्त यूज चांगला पाहिजे, रफ अँड टफ यूज नसायला पाहिजे, म्हणजे लॅपटॉप पडलेला नसायला पाहिजे, तर त्याचे कंपोनंट व्यवस्थित काम करतील. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे, 7000 सिरीज. ह्याच्यामध्ये जी पिक्चर क्वालिटी असते किंवा याची जी बॉडीची फिनिशिंग आहे ही रबराईज असते आणि त्याच्यामुळे याचा लुक पण छान येतो आणि याचा टच अँड फील एकदम बेस्ट आहे. हा तुम्हाला i5 6 जनरेशनसोबत मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आणि हा ग्लास टच मॉडेल आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 16,000 रुपये. ह्याच्यामध्ये नॉन टच पण आपल्याकडे 2 दिवसात अवेलेबल होईल, त्याची किंमत असेल 15,000 रुपये. हा टच आहे म्हणून 1000 रुपये एक्स्ट्रा आहे. डेलचा लॅपटॉप असणार आहे, 16,000 तुम्हाला हा मिळतो आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 7 जनरेशनसोबत येईल. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 16,500. 16,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे i5 7 जनरेशन. लॅपटॉपसोबत काय काय भेटेल? मित्रांनो, लॅपटॉपसोबत तुम्हाला त्या कंपनीचा ओरिजिनल चार्जर भेटेल, त्याला 6 महिन्याची वॉरंटी आहे, प्लस रॅम आणि SSD या दोन्ही आपण ब्रँडेड यूज करतो आणि कमर्शियलवाले यूज करतो, तर त्याला पण आपण 6 महिने वॉरंटी देतो. प्लस लॅपटॉपला 30 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी आहे. जर तुम्हाला वॉरंटी एक्सटेंड करून पाहिजे असेल, जसं की 6 महिने, 12 महिने, 9 महिने, तर ते एक्सटेंडसाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागतील आणि एक्स्ट्रा चार्जेस ते डिपेंड करतील की तुम्ही कुठला मॉडेल घेताय किंवा किती प्राईसचा घेताय. तर एक्सटेंडेड वॉरंटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि लॅपटॉपसोबत तुम्हाला चार्जर, एक स्लीव भेटेल आणि एक क्लिनिंग किट भेटेल. सर, पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5470. हा i7 6 जनरेशनसोबत येतो. ह्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 16,000 रुपये. 16,000 तुम्हाला हा मिळणार आहे i7 6 जनरेशनचा लॅपटॉप. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचे रॅम आणि SSD अपग्रेड करू? हो मित्रांनो, मोस्टली सगळे लॅपटॉपचे रॅम आणि SSD अपग्रेड करतात. फक्त काही जे मॉडेल आहेत, जसं की 360 वाले जे मॉडेल आहेत किंवा एकदम स्लिमवाले मॉडेल आहेत, तर त्याला रॅम शोल्डेड येते, त्याच्यामुळे रॅम अपडेट नाही करू शकत, पण तुम्ही SSD प्रत्येक लॅपटॉपमध्ये अपग्रेड करू शकता. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट सर्फेस आलेला आहे, पण त्याच्यामध्ये रॅम आणि SSDचा अपग्रेडचा ऑप्शन नाही आहे. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा सुद्धा ग्लास टचमध्ये मॉडेल अवेलेबल आहे आपल्याकडे. हा i5 7 जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 17,500. 17,500 मध्ये तुम्हाला हा ग्लास टचमध्ये मित्रांनो लॅपटॉप मिळतो. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा सुद्धा i5 7 जनरेशनसोबत मिळेल. हा फक्त टच स्क्रीन नाही आहे, याच्यासोबत 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 17,000 रुपये. टच आणि नॉन टचमध्ये दोन्हीमध्ये सरांकडे हे 2 लॅपटॉप मित्रांनो अवेलेबल आहेत. तुम्ही 30 दिवसाची वॉरंटी प्रोव्हाइड करताय, पण समजा एखाद्याला 25व्या दिवशी वगैरे असं काही प्रॉब्लेम आला आणि तो पुण्यात नसेल, गावाला असेल, एक 10 दिवसांनी पुण्यात येणार असेल, तर त्यावेळी वॉरंटी वगैरे तो कसं काही क्लेम करू शकतो? मित्रांनो, तुम्हाला 30 दिवसाची वॉरंटी दिलेली आहे. समजा 30 दिवसाच्या आतमध्ये काही जरी प्रॉब्लेम आला तर आपण पीस टू पीस रिप्लेसमेंट देतो. फक्त काय आहे की तुम्हाला ज्या दिवशी प्रॉब्लेम येतो तर त्या दिवशी तुम्ही एक व्हिडिओ कॉल करा, आम्हाला तो प्रॉब्लेम मोबाईलवरती दाखवा, आम्ही ते आयडेंटिफाय करेल. जर नॉर्मल प्रॉब्लेम असेल आणि सोल्युशन ऑन दी स्पॉट असेल तर आम्ही तिथं तुम्हाला सोल्युशन देईल. पण काही केसेसमध्ये समजा लॅपटॉप ऑनच होत नाही, असं काही विषय होत नाही आहे. पण जरी तुम्हाला काळजी वाटत असेल की सर नाही, मी इथून गावाला जाणार, गावावरून मला परत याला रिटर्न यायला टाईम लागणार, तर त्यावेळेस वॉरंटीचं काय, फक्त तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सांगा की सर हा असा इश्यू आहे, लॅपटॉप चालू होत नाही किंवा कीबोर्ड चालत नाही, काय A to Z जो प्रॉब्लेम असेल ते फक्त आम्ही इथे लिहून ठेवेल की हां तुमचा प्रॉब्लेम 30 दिवसाच्या आत आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही 30 दिवसानंतर 40व्या दिवशी जरी आले तर लॅपटॉप तुम्हाला वॉरंटीमध्ये रिप्लेस करून दिला जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. आता ही जी सिरीज आहे हे i5 8 जनरेशनसोबत येते. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज आहे 14 इंच फुल HD आहे. हे मोस्टली आम्ही कोडिंगसाठी रेफर करतो, कारण की ह्याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे हा 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर आहे, त्याच्यामुळे कोडिंग एकदम स्मूथली होते. ह्याच्या अगोदरचे जे लॅपटॉप आपण बघितले त्याच्यामध्ये 2 कोर आणि 4 थ्रेडचा प्रोसेसर आहे. तर कोडिंगसाठी आम्ही मिनिमम i5 8 जनरेशन रिकमेंडेड करतो आणि याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 17,500 रुपये. 17,500 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो आहे.
मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा आपल्या शॉपमधला बेस्ट सेलर लॅपटॉप आहे आणि सगळ्यात जास्त मी रिकमेंड केलेला हाच लॅपटॉप आहे. आपण याची कमीत कमी 30 ते 40 क्वांटिटी प्रत्येक महिन्याला विकतो. कुणाला स्टुडंटला पाहिजे असेल कोडिंगसाठी, किंवा कोणाला ऑफिसमध्ये पाहिजे असेल, किंवा IT कंपनीमध्ये पाहिजे असेल, समजा एखादी नवीन कंपनी आहे आणि त्यांना स्टाफसाठी लॅपटॉप पाहिजे असतील पॉवरफुल, तर आपण कमीत कमी i5 8 जनरेशन देतो आणि त्याच्यामध्ये हे सगळ्यात जास्त मॉडेल रिकमेंड करतो. कारण की हे जे मॉडेल येतं हे 2019 किंवा 20चं मॉडेल येतं आणि याची जी बिल्ड क्वालिटी आहे एकदम छान आहे, डिझाईन पण छान आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे याचा जो बॅटरी बॅकअप आहे हा कमीत कमी 4 ते 5 तास येतो. काही लॅपटॉप 8 तास 9 तास पण चालतात. त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्त आम्ही रिकमेंड करतो. जर कोणाला कोडिंगसाठी यूज करायचा असेल किंवा कोणी नवीन कंपनी टाकत असेल तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. याची प्राईस फक्त आहे 18,000 रुपये. 18,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. बेस्ट सेलर लॅपटॉप आहे या शॉपमधला. सर, आपले बरेचसे व्ह्युअर्स आहेत ते कन्फ्यूज होऊन जातात जेव्हा ते लॅपटॉप घ्यायला येतात, कारण डेलचे पण लॅपटॉप आहेत, HP पण लॅपटॉप आहेत. तर तुमच्या मते हे जे ब्रँड्स आहेत त्यातल्या सर्वात भारी ब्रँड कुठला आणि तुम्ही कुठला रेकमेंड कराल? मित्रांनो, बाहेरच्या देशात आहे ना ते सगळ्यात जास्त डेल कंपनी यूज करतात, तर त्याच्यामुळे माझा पण सगळ्यात जास्त ट्रस्ट डेलवरती आहे. डेलचे जे स्पेअर पार्ट आहेत ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. असं नाही की HPचे अवेलेबल होत नाहीत किंवा लिनोवोचे अवेलेबल होत नाही आहेत. पण आम्ही जे प्रॉब्लेम फेस करतो की समजा एखादे लॅपटॉप रिपेअरिंगला वगैरे येतात, तर डेलचे जे पार्ट आहेत ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. आता कस्टमरचं म्हणणं असतं सर माझं बजेट नाही आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे, माझं जर बजेट असेल तर मी नवीनच घेईल. आणि समजा सेकंड हँड घेतो आहे तर असं नको व्हायला की समजा 4-5 वर्षांनी ते काही खराब झालं आणि खराब होऊन त्याचे स्पेअर पार्ट मिळतच नाही आहेत किंवा टाईम लागतो आहे. तर त्याच्यापेक्षा ते सांगतात की सर तुम्हाला कुठला बेस्ट वाटतं तर ती कंपनी सांगा किंवा तो लॅपटॉप सांगा की आम्ही घेऊ तुमच्या विश्वासावरती. तर आम्ही सगळ्यात जास्त रिकमेंड जे करतो ते डेल लॅपटॉप रिकमेंड करतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. कॉलेज स्टुडंटसाठी एकदम भारी लॅपटॉप आहे हा. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा i7 8 जनरेशनचा येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज जी आहे ही 13.3 इंच आहे आणि डिस्प्ले फुल HD आहे. याची जी किंमत जाईल तुम्हाला 20,500 आणि हा i5 8 जनरेशनसोबत पण येतो. आता स्टॉकमध्ये नाही आहे आणि त्याची किंमत तुम्हाला माहिती आहे की 17.5 आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवला होता आणि ते भरपूर मॉडेल आपण विकलेले आहे. तर ज्याला कोणाला स्लिम लॅपटॉप पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. कॉलेज स्टुडंटसाठी एकदम मस्त लॅपटॉप आहे. कॉम्पॅक्ट साईजमध्ये एकदम स्लिम लॅपटॉप तुम्हाला 20,500 मध्ये मिळतोय. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. आता खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल की अमोल सर म्हणतात प्रीमियम सिरीज आहे, प्रीमियम सिरीज आहे. प्रीमियम सिरीज म्हणजे काय, एकदम स्लिम लाईटवेट येतो. ह्याची जी डिस्प्लेची क्लॅरिटी आहे हे बाकीच कुठल्या डेलचे म्हणजे 5000 सिरीज येते, 3000 सिरीज येते. तर 5000 सिरीज आणि 3000 सिरीज त्याच्यापेक्षा ह्याचा जो डिस्प्ले आहे हा एकदम ब्राईट पण आहे. ह्याची कलर ॲक्युरेसी खूप छान आहे. बाकीच्या लॅपटॉपपेक्षा हा दिसायला पण खूप छान आहे आणि एकदम स्लिम बॉडीमध्ये येतो. तर याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 21,500. 21,500 मध्ये तुम्हाला हा प्रीमियम सिरीजचा डेलचा लॅपटॉप मिळतो. जसं तुम्ही म्हणाल की हे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आहेत, पण मार्केटमध्ये होम सिरीजचे लॅपटॉप आहेत हे ह्याच्यापेक्षा कमीमध्ये अवेलेबल आहेत. तर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं. तर होम सिरीज आणि बिझनेस सिरीजमध्ये काय फरक आहे जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. मित्रांनो, बिझनेस सिरीज हे बनवले आहेत IT कंपनीसाठी. IT कंपनी म्हणजे एक इंडस्ट्रियल यूज असतो. तर त्यांचं जे काम असतं ते कमीत कमी 10 तास 12 तास लॅपटॉप दररोज म्हणजे चालू ठेवणार असतात. तर त्यांचं हेवी काम असतं. तर हेवी काम व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे त्याचा जो परफॉर्मन्स डाऊन नाही होण्यासाठी किंवा त्याची पिक्चर क्वालिटी जी आहे, जी स्क्रीनची क्वालिटी आहे ती चांगली, कारण की जर पिक्चर क्वालिटी चांगली नसेल तर काम करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो. तर त्याच्यामुळे याचा जो डिस्प्ले आहे किंवा याचं जे मटेरियल आहे, ह्याची जी बॉडी आहे किंवा याच्यामध्ये जे कंपोनंट वापरलेले असतात ते A ग्रेडचे वापरलेले असतात. त्याच्यामुळे हे जे मटेरियल येतं हे महाग येतं. आता बिझनेस सिरीज कुठलाही लॅपटॉप घ्या कमीत कमी प्राईस असते 1,00,000 रुपये आणि तेच जर तुम्ही कंझ्युमर सिरीजमध्ये गेलं तर तुम्हाला 50-60 हजारामध्ये ते लॅपटॉप बघायला मिळतात. त्यामुळे कस्टमरचं म्हणणं असतं की तुम्ही हे लॅपटॉप विकताय पण तेच मला कंझ्युमर सिरीजमध्ये स्वस्त मिळतं आहे. आता बऱ्याच वेळा होतं की आम्ही जे लॅपटॉप 30,000ला विकतोय तेच कंझ्युमर सिरीजमध्ये तुम्हाला 25,000ला मिळतात. पण ते 25,000वाले लॅपटॉप जे आहे त्याची बिल्ड क्वालिटी नसते किंवा पिक्चरची क्लॅरिटी नसते, तर त्यामुळे ते स्वस्त मिळतात. आणि कंझ्युमर सिरीजपेक्षा बिझनेस सिरीज कधीही बेटर पडते आणि ह्याची जी लाईफ आहे ती कंझ्युमर सिरीजपेक्षा डबलच आहे. प्लस ह्याची जी सर्व्हिस आहे, सर्व्हिस म्हणजे काय, एखादा स्पेअर पार्ट गेला किंवा रिपेअरिंग वगैरे आहे तर ह्याचं इझिली अवेलेबल होतं. तसं कंझ्युमर सिरीजचं इझिली अवेलेबल होत नाही आहे. 3-4 वर्षानंतर त्याचे स्पेअर पार्ट मिळणंसुद्धा अवघड होऊन जातं. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G5.
ही HP ची प्रीमियम सिरीज आहे आणि खूप फेमस लॅपटॉप आहे. हा फेमस लॅपटॉप हा याच्यामुळे आहे कारण हा दिसायला पण खूप छान आहे. प्लस हे सिल्वर बॉडी मेटल बॉडीमध्ये येतो. याची आवाजाची क्लॅरिटी एकदम छान आहे. हा i5 8 जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB ची SSD. स्क्रीन साईज असेल याची 14 इंच फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 21,000ला. 21,000 तुम्हाला हा HP लॅपटॉप मित्रांनो मिळणार आहे. ट्रेंडिंगमध्ये असलेला हा लॅपटॉप आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G5. हा ग्लास टचमध्ये येतो. हा ग्लास टचमध्ये असल्यामुळे याचा लुक खूप छान आहे. याच्यामध्ये सुद्धा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB ची रॅम, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज याची 14 इंच फुल HD टच डिस्प्ले असेल आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल फक्त 22,000 रुपयाला. चेक करा मित्रांनो, 22,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. HPचा लॅपटॉप आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. तर आत्तापर्यंत जेवढे लॅपटॉप दाखवले त्यामध्ये तुम्ही सांगितलं की हे 6 जनरेशन 8 जनरेशन 7 जनरेशन वगैरे आहे. तर हे जनरेशन नक्की काय असतं आणि त्यांनी खरंच फरक पडतो का लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये? मित्रांनो काय होतं की कंपनीला प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी दाखवायची असते मार्केटमध्ये. जर समजा जनरेशन त्यांनी वाढवलं नाही आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी काही इन्व्हेंट केली नाही आहे तर त्यांचे लॅपटॉप घेणार कोण? कारण की तेच जुने लॅपटॉप कस्टमर म्हणजे सालोसाल ते यूज करणार. तर त्याच्यापेक्षा ते काय करतात की प्रत्येक वर्षी 10 ते 15%ने परफॉर्मन्स इन्क्रीज करतात. समजा i5 6 जनरेशन आहे, त्याच्यानंतरची i5 7 जनरेशन आहे, त्याच्यामध्ये जो डिफरन्स असतो ते 10 ते 15% डिफरन्स असतो आणि हे नवीन जनरेशन प्रत्येक वर्षी निघतं. आता लेटेस्ट जनरेशन आहे 14वं जनरेशन. आपल्या शॉपमध्ये तुम्हाला मॅक्झिमम 13 जनरेशन पण लॅपटॉप बघायला मिळतील आणि हे जनरेशन असल्या नवीन जनरेशन येतं, नवीन थोडीशी टेक्नॉलॉजी येते. त्याच्यामुळे लोक काय करतात की लगेच अपडेट करतात. जसे ॲपलचे फोन आहेत प्रत्येक वर्षी नवीन येतात, त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून मार्केटिंग करून हे नवीन जे मोबाईल आहेत किंवा लॅपटॉप आहेत या कंपन्या विकतात. पुढचा लॅपटॉप सर? याच्यानंतर सर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा सुद्धा आपल्या शॉपमधला बेस्ट सेलर लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा i5 10 जनरेशनचा आहे. 8 GB ची रॅम, 256 GB ची SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि हा सिल्वर कलरमध्ये येतो. हा फायबर बॉडीमध्ये आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 22,000 रुपये. तर 22,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप आहे. सर बाकीच्या ठिकाणी प्रत्येक लॅपटॉपला ग्राफिक कार्ड आहे असं म्हटलं जातं, पण तुम्ही आतापर्यंत जेवढे काही दाखवले त्यात काय तसं काय म्हटलं नाही. तर खरंच ग्राफिक कार्ड आहे का नाही तुमच्या लॅपटॉपमध्ये? मित्रांनो जे आतापर्यंत तुम्ही लॅपटॉप दाखवले ना त्याच्यामध्ये इंटेलचं ग्राफिक असतं आणि ज्या लॅपटॉपमध्ये 8 GB ची रॅम आहे त्याला 4 GB शेअर ग्राफिक असतं. ते इंटेल कंपनीचं असतं आणि ते एवढं काही पॉवरफुल नसतं. तर त्याच्यामुळे आपण त्याची मार्केटिंग करत नाही आहे. पण काय होतं की बरेचसे दुकानदार शॉपकीपर सांगतात की सर ह्याच्यामध्ये 4 GB ग्राफिक कार्ड आहे किंवा 8 GB ग्राफिक कार्ड आहे, पण त्याची ॲक्च्युअलमध्ये मार्केट व्हॅल्यू 0 आहे. आता आम्ही PC बिल्ड करतो त्याच्यामुळे आम्हाला माहीत आहे. आता मी स्वतः PC बिल्ड केलेलं आहे स्वतःचा, तर त्याच्यामध्ये 1,80,000 ग्राफिक कार्ड टाकलेलं आहे. ते जे डेडिकेटेड ग्राफिक कार्ड येतात किंवा गेमिंगचे लॅपटॉप येतात किंवा डेल प्रिसिजन आहे किंवा HP ZBook आहे त्याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक असतं आणि त्याचं काम वेगळं असतं. जसं की गेमिंग करणं असेल किंवा 3D रेंडरिंग आहे तर त्याच्यासाठी ते डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असते. ह्याच्यामध्ये असतं ते एकदम बेसिक असतं, त्याची व्हॅल्यू 0 असते आणि ते कन्फ्यूज करण्यासाठी दुकानदार तुम्हाला सांगतो की सर याच्यामध्ये 4 GB ग्राफिक कार्ड आहे, पण त्याची व्हॅल्यू काहीच नाही आहे आणि सगळ्याच लॅपटॉपला येतं म्हणून आम्ही ते स्पेशली इथे मेन्शन करत नाही आहे. म्हणजे गेमिंगचे लॅपटॉप आहेत त्याच्यामध्ये मेन्शन केलं असेल. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ते शेअर मार्केट करतात किंवा अकाउंटिंग वगैरेसाठी त्यांना मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप पाहिजेत, तर तसे काय आहेत का तुमच्याकडे? मित्रांनो आपल्याकडे लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5580. हा 15.5 स्क्रीनमध्ये येतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज असेल 15.5 इंच FHDमध्ये असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 18,000 रुपये. 15.5 इंचमध्ये आहे. 18,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे. ज्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD. स्क्रीन साईज आहे याची 15.5 HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 21,000. चेक करा 21,000 तुम्हाला हा अजून एक 15.5 इंचमध्ये लॅपटॉप मिळणार आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5510. हा i5 10 जनरेशन सोबत येतो. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे. FHD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 25,000. तर चेक करा 25,000 तुम्हाला मिळतोय आणि हा 10 जनरेशनमध्ये 15.5 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. सर तुमच्याकडे आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप पाहिले ते 8 GB 256 मध्येच आहेत, तर तसं का आहे?
मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत ना, हे IT कंपनीत यूज करतात, तर त्यांना स्टोरेजचं जास्त रिक्वायरमेंट नसते. त्याच्यामुळे मोस्टली स्टोरेज जे असते ते 256 GB असते आणि रॅम जे आहे ते 8 GBची रॅम असते. आता जे नवीन मॉडेल आहे जसं की i5 10 किंवा i5 11 आहे किंवा i5 12 आहे, 13 जनरेशन आहे, तर त्याच्यामध्ये 16 GB रॅम 512 GB SSD येतात. पण पहिले जे मॉडेल आहे तर त्याच्यामध्ये स्टोरेज 8 GBच येतं, स्टोरेज 256 येते आणि रॅम जे आहे ते 8 GBच येते. आणि हे अपग्रेडेबल असल्यामुळे आणि किंमत कमी ठेवण्यासाठी मोस्टली सगळे सेलर आणि मी सुद्धा की कमी प्राईस ठेवण्यासाठी 8 GB रॅम आणि 256 GB सोबतच रेडी करतो. तर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर 10 मिनिटामध्ये 16 GBची रॅम 512 GBची SSD करून मिळेल. नेक्स्ट लॅपटॉप बोलले सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे हा कन्झ्युमर सिरीजचा HPचा लॅपटॉप आहे. मोस्टली आपण कन्झ्युमर सिरीज विकत नाही आहे, पण एखादा पीस चांगला असेल जसं की हा 2024चा मॉडेल आहे आणि लेटेस्ट जनरेशन आहे, i5 12 जनरेशन आहे, 8 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5 फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,000 रुपये. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे आणि याची कंडिशन खूप छान आहे, म्हणून आपण हा विक्रीसाठी ठेवला आहे. तर ज्याला कुणाला लेटेस्ट जनरेशनचा लॅपटॉप पाहिजे असेल कमी प्राईसमध्ये तर हे घेऊ शकतात. फक्त हा 1 वर्ष ओल्ड आहे. तर लेटेस्ट जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला कन्झ्युमर सिरीजमध्ये सरांनी हा लॅपटॉप मांडला आहे. 12 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ते ट्रेडिंग करतात, तर कधी कधी काय होतं की लॅपटॉपची स्क्रीन इनफ नाही पडत, तर तुमचे इथे जे लॅपटॉप आहे त्याला आपण अजून एक्स्ट्रा स्क्रीन वगैरे जोडू शकतो का? हो, जसं की आपण इथे बघताय हा डेल लॅटिट्यूड 5400 आहे. i5 8 जनरेशनवाला हा लॅपटॉप आहे. 18,000 किंमत आहे. याला जर तुम्हाला ट्रेडिंगसाठी पण यूज करायचं असेल तर यूज करू शकता. याला तुम्ही मॅक्झिमम 2 स्क्रीन जोडू शकता. आता 2 स्क्रीन जोडण्यासाठी इथे एक HDMI दिलेले आहे, तर इथे एक तुम्ही डिस्प्ले लावू शकता आणि ह्या टाईप साईडला एक C टाईप आहे, तर C टाईपचा तुम्हाला एक ॲडॅप्टर घ्यावा लागेल ज्याच्यामध्ये HDMI किंवा VGAची पोर्ट असेल. तर माझ्याकडे हा ॲडॅप्टर अवेलेबल आहे. आता हे जे येतात हे IT कंपनीत वापरतात आणि हे ब्रँडेडवाले आहेत. याला तुम्हाला 3 USB मिळतील, लँड पोर्ट मिळेल, VGA मिळेल, एक HDMI मिळेल, C टाईप पोर्ट आहे आणि याच्यामध्ये SD कार्ड पण बसतात आणि एक हेडफोन जॅक आहे. तर मी तुम्हाला आता कनेक्ट करून दाखवतो की 2 स्क्रीन तुम्ही कशा कनेक्ट करू शकता. आता इथे एक HDMI आहे, हे आपण HDMI कनेक्ट करू. हा एक डिस्प्ले आलेला आहे आणि याच्यानंतर ही दुसरी स्क्रीन आहे, हे C टाईपने आपण कनेक्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 3 डिस्प्ले एका लॅपटॉपला यूज करू शकता. समजा एखाद्याला स्क्रीन वगैरे पाहिजे असेल तर मिळून जातील का तुमच्याकडे? हो, आपल्याकडे सेकंड हँडमध्ये स्क्रीन मिळतात, पण आपण जे विकतो ते मोस्टली सगळं ब्रँडेड विकतो. आता बरेचसे लोक आहेत ते 2,000ला, 2,200 रुपयाला, 23 रुपयाला स्क्रीन विकतात. त्याची जी क्वालिटी आहे ती खूप खराब असते किंवा त्याची बिल क्वालिटी पण एवढी काही छान नसते. पण आपण जे विकतो जसं की MSI आहे, डेल आहे, त्याच्यानंतर HP आहे, BenQ आहे किंवा Acer आहे, LG आहे, तर अशा आपण सेकंड हँडच्या ज्या स्क्रीन असतात ज्या IT कंपनीमध्ये यूज केलेल्या असतात तर त्या स्क्रीन आपण विकतो सेकंड हँडमध्ये. सर, तुम्ही लॅपटॉपची इन्फॉर्मेशन देताना रॅम, SSD आणि स्क्रीन वगैरे याबद्दलची इन्फॉर्मेशन देत आहे, पण या व्यतिरिक्त अजून लॅपटॉपमध्ये काय काय येतं? मोस्टली लॅपटॉपमध्ये जे असतं जसं की वेबकॅम येतो, त्याच्यानंतर माईक येतो, त्याच्यानंतर वायफाय येतं, ब्लूटूथ येतं, USB पोर्ट येतात, मिनिमम 2 USB पोर्ट असतात, एक HDMI कंपल्सरी आहे, प्लस i5 6 जनरेशनला सुद्धा आता C टाईप पोर्ट येतो. त्याच्यानंतर तुम्हाला बॅकलाइट कीबोर्ड येतो. तर ह्या गोष्टी सगळ्या नॉर्मल आहेत, त्याच्यामुळे ते आपण मेन्शन करत नाही आहे. पण बऱ्याचशा कस्टमरला माहिती पाहिजे असते, ते फोन करतात, मेसेज करतात, तर हे सोडून अजून इन्फॉर्मेशन द्या. अजून इन्फॉर्मेशन म्हणजे सगळी बेसिक आहे. वेबकॅम आहे, बॅकलाइट कीबोर्ड आहे, HDMI पोर्ट आहे, 2 USB, मिनिमम 2 USB पोर्ट आहेत, त्याच्यानंतर वायफाय आहे, ब्लूटूथ आहे आणि एक तुम्हाला 3.5 mmचा ऑडिओचा जॅक पण मिळून जाईल. सर, इथे मी पाहतो की तुम्ही एक नम्र विनंती केली आहे की तुमच्याकडे ज्या प्राइजेस आहेत त्या फिक्स आहेत, तर असं का? मित्रांनो, काय होतं की समजा आता आपल्याकडे सगळ्यात जास्त 50% धंदा आहे हा रेफरन्सचा धंदा होता. समजा XYZ पर्सनने आपल्याकडून लॅपटॉप नेला आहे आणि त्याचा जर मित्र आला आणि तो मित्र म्हणला की सर मला असा असा तुमचा रेफरन्स माझ्या मित्राने दिलेला आहे आणि मला सेम लॅपटॉप पाहिजे, सेम प्राईसमध्ये पाहिजे, तर काय होतं की प्रत्येकाला वेगवेगळी प्राईस, निगोशिएबल असेल तर प्रत्येकाला वेगवेगळी प्राईस जाते. मग त्यावेळेस खोटं बोलावं लागतं किंवा आठवावं लागतं किंवा ते बिल चेक करावं लागतं. तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, टाईम वेस्ट होतो, प्लस घासाघीस करण्यासुद्धा टाईमच वेस्ट होतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की एकच फायनल प्राईस दिलेली असते. म्हणजे कोणी येऊ, XYZ कोणी येऊ, तो गरीब येऊ, श्रीमंत येऊ, कंपनीवाला येऊ, स्टुडंटवाला येऊ किंवा कोणी घरगुती यूज करणारा येऊ, तर सगळ्यासाठी आपण सेम प्राईस ठेवलेले आहे. त्यामुळे आम्हाला खोटं पण बोलावं लागत नाही किंवा आठवावं लागत नाही. सागर सर आले होते, i5 10 जनरेशन घेतला, 22,000ला होता, तुम्हाला पण 22,000लाच मिळणार. तर हे आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो आणि सगळे कस्टमर आपल्यासाठी सेम आहे. कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का, शेवटी कस्टमर आपल्याला पैसेच देणार आहेत.
ते सोडून आपल्याला वेगळं काय देणार आहे का? समजा एखादा जवळून आला किंवा एखादा लांबून आला, तर बरेचसे कस्टमर म्हणतात की सर मी एवढ्या लांबून आलो आहे तर काहीतरी डिस्काउंट द्या. तर आम्हाला पण असं वाटतं की हां सर खूप लांबून आलेत, आता पुण्यातनं सुद्धा हडपसरवरून यायचं किंवा वाकडवरून यायचं आहे किंवा चाकणवरून यायचं आहे, तर आम्हाला माहिती आहे की पुण्यातल्या पुण्यात येणंसुद्धा खूप त्रासदायक आहे. पण काय होतं की आमचं एक फिक्स मार्जिन ठेवलेलं आहे, तर त्याच्यापेक्षा आपण खाली प्राईसला उतरू शकत नाही. समजा खाली प्राईसमध्ये उतरायचं असेल तर मग आपल्याला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जसं की ह्याच्यामध्ये रॅम आहे, SSD आहे, तर त्या लो क्वालिटीच्या वापरायला लागतात. पण ते तसं केलं की धंद्याला इफेक्ट होतो. त्याच्यामुळे एखादा कस्टमर नाराज झाला तरी चालेल, पण बाकी सगळ्या कस्टमरला आपल्याला ब्रँडेड मटेरियल द्यायचे, चांगली सर्व्हिस द्यायची, तर त्याच्यामुळे आपण एकच प्राईस देतो सगळ्या कस्टमरला. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. आता बऱ्याचशा कस्टमरची डिमांड असते की एच CPU पाहिजे, कोडिंगसाठी पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा i7 10 जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे. आता एच CPUमध्ये काय होतं की ह्याचा जो परफॉर्मन्स आहे हा डेस्कटॉपच्या प्रोसेसरसारखा परफॉर्मन्स असतो, प्लस ह्याला बॅटरी बॅकअप जास्त नसतो. आणि यू प्रोसेसर असतो ना, त्याला बॅटरी बॅकअप जास्त असतो. एच प्रोसेसर जे मोस्टली आहेत ना, हे ग्राफिक ज्या लॅपटॉपमध्ये ग्राफिक येतं तर त्याच्यासोबतच येतो. आणि कधीकधी काही लॅपटॉपमध्ये तुम्हाला फक्त किंवा HX प्रोसेसर मिळतो, तर त्याच्यामध्ये एक स्पीड तर तुम्हाला मिळेल, पण त्याचा एक ड्रॉबॅक आहे की त्याची बॅटरी बॅकअप चांगली नाही मिळणार तुम्हाला. आणि प्लस लोक म्हणतात सर नाही मला कोडिंग करायची HX पाहिजे, तर असं काही नाही आहे. यू प्रोसेसरवरती पण तुम्हाला कोडिंग आरामात करता येईल. आणि मित्रांनो, हा जो लॅपटॉप आहे i7 10 जनरेशनचा, हा तुम्हाला मिळेल 27,000मध्ये. एच प्रोसेसरमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G5. हा i7 8 जनरेशनसोबत येईल. याच्यामध्ये जी रॅम आहे ती 16 GB रॅम, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंच, फुल HD, मेटल बॉडी, सिल्वर कलरमध्ये येतो. आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 27,000 रुपये. 27,000 तुम्हाला हा HPचा लॅपटॉप मिळणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. हा सुद्धा स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळतो हा i7 10 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 256 GB SSD आहे. आणि हा टच स्क्रीन डिस्प्लेसोबत तुम्हाला मिळेल फक्त 25,000 रुपये. 25,000मध्ये ना एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे i7 10 जनरेशन सोबत. तर 10 जनरेशन सोबत मित्रांनो तुम्हाला हा टच स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप मिळतोय डेल. तर मार्केटमध्ये काही नवीन कंपन्या आल्या आहेत, Xiaomi, Zebronic, त्यांचे पण लॅपटॉप अवेलेबल आहेत आणि ते एकदम कमी प्राईजमध्ये मिळत आहेत, तर ते लॅपटॉप घेणे योग्य राहील. तर रिसेंटलीच एक आठवड्यापूर्वीच एक क्लायंट आले होते, त्यांचा अविताचा लॅपटॉप होता आणि त्यांचा कीबोर्डच्या 2-3 की चालत नाही आहेत आणि त्याचा कीबोर्ड सर्व्हिस सेंटरकडे सुद्धा मिळत नाही आहे. त्यांची आता वॉरंटी संपलेली आहे ते म्हणत होते आणि त्याचा कीबोर्ड भेटत नाही आहे मार्केटमध्ये. तर अशा वेळेस काय होतं की समजा एखाद्याचा कीबोर्ड खराब आहे, एखाद्याचा डिस्प्ले खराब झाला, एखाद्याचा ॲडॅप्टर खराब झाला, तुम्ही घेताना तर स्वस्त घेत आहे पण आफ्टर सेल सर्व्हिस 0 आहे. तर ज्या प्रोडक्टची आफ्टर सेल सर्व्हिस मिळतच नाही किंवा स्पेअर पार्ट मिळतच नाही आहे, तर त्याची मार्केटमध्ये सुद्धा व्हॅल्यू 0 आहे. समजा तो विकायला जर गेला तर त्याची सर्व्हिसच भेटत नसल्यामुळे कोण घेणार पण नाही. तर अशा गोष्टी तुम्ही अवॉइड करा. घेताना तुम्ही 4 पैसे जास्त द्या पण ब्रँडेड घ्या, जरी एखाद्याला नवीन घ्यायचं असेल. आता माझा स्वभाव एवढा आहे की मी गेमिंगमध्ये आहे, प्लस मला या फील्डचं नॉलेज आहे. खूप सारे लोक मला फोन करतात, सर मला नवीनच लॅपटॉप घ्यायचा आहे तर मला सजेशन द्या. तर मी आता माझ्याकडे जेव्हा टाईम असेल तर मी फोनवरती आरामात त्यांना अर्धा तास 1 तास गाईड करतो. तुम्हाला जर हे काम असेल तर हा लॅपटॉप घ्या. मी सुद्धा स्वतः रिसर्च करतो की ह्यांच्या बजेटमध्ये कुठला बेस्ट लॅपटॉप आहे. प्लस माझे डीलर ओळखीचे आहेत पुण्यामध्ये, तर त्यांना सांगतो की ह्या डीलरकडे जावा, तुम्हाला चांगली प्राईस मिळेल. तर तुम्ही घेताना ब्रँडेडच वस्तू घ्या. 4 पैसे जास्त जातील पण तुम्हाला पस्तावा होणार नाही आहे की बाबा माझे जे पैसे आहेत ते वेस्ट गेले नाही आहेत. खूप साऱ्या लोकांना पस्तावा होतो की मी स्वस्त लॅपटॉप घेतला आहे, किंवा आता आम्ही जे लॅपटॉप विकतो हेच इंडियन कंडिशनमध्ये पण येतात. आता इंडियन कंडिशनमध्ये 4 ते 5,000 रुपये स्वस्त मिळतात. ते स्वस्त मिळतात पण काही लॅपटॉप रिपेअर केले असतात, काहीचं काम केलेलं असतं, फॅब्रिकेशन केलं असतं, काहींचे डिस्प्ले चेंज असतात, कीबोर्ड चेंज असतात. पण काही लोक टाकतात पण त्या क्वालिटीचं टाकत नाही आहे. मग त्यांना असं वाटतं की अरे आपली फसवणूक झाली. मग त्यांच्यामुळे काही लोकांचा ट्रस्ट ब्रेक होतो की म्हणतात मग ते सेकंड हँड मी आयुष्यभर घेणार नाही आहे. किंवा कोणी मित्राने जर विचारलं की बाबा सेकंड हँडचा तुझा अनुभव काय, ते सरळच म्हणणार आहे की सर नाही माझा तर काय अनुभव चांगला नाही आहे, मी रिकमेंड नाही करणार. तर त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा रिसर्च करा, कारण की काय होतं की प्रत्येक वेळी दुकानदाराची चूक नसते. तुम्ही घासाघीस करताय किंवा अशा दुकानात जाताय जिथं रिव्ह्यू चांगले नाही आहेत. प्रत्येक गोष्टींना तुम्ही चेक करा, व्हेरीफाय करा. लॅपटॉप घ्यायचा तर कमीत कमी 4 दुकानात तरी फिरा, असं माझं म्हणणं आहे. मी म्हणत नाही की मीच लॅपटॉप चांगलं देतो. तुम्ही 4 दुकानं जावा, त्या दुकानदाराचा स्वभाव चेक करा, त्या दुकानदाराची रेटिंग चेक करा की काय रेटिंग आहे. कारण कसं आहे की हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, इलेक्ट्रिक वस्तूचं म्हणजे काही सांगता येत ना की इन फ्युचर कधी काय खराब होईल. तर त्या खराब झाल्यानंतर सर्व्हिस काय आहे हे सगळ्यात मॅटर करतं. आता हे लॅपटॉप आम्ही बनवतो का? आम्ही तर बनवत नाही आहे. आमचं काम काय म्हणजे जे आमचं जेन्युइन काम काय,
आता मला ह्यातल्या 4 गोष्टी कळतात म्हणून आम्ही लॅपटॉप आले की खोलतो, सगळं व्यवस्थित चेकिंग करतो, बॅटरी 2 दिवस टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला देतो. समजा त्याच्यानंतर जरी काय प्रॉब्लेम झाला तर ती सर्व्हिस द्यायची जबाबदारी आमची आहे. कारण शेवटी तुमच्याकडून आपण पैसा घेतोय. पैसा काय तुम्ही असं फुकट किंवा झाडाला तोडून आणलेला नाही आहे, तुम्ही कष्ट करून आणलेले आहेत. आता बरेचसे लोक आहेत की शेतकरी लोक येतात इथे पहिल्यांदाच लॅपटॉप घेतात मुलासाठी वगैरे, त्यांचे चेहरे बघूनच कळतं की बाबा ह्यांच्याकडे पैशाची कमी आहे. ते सुद्धा घेताना सुद्धा घासाघीस करतात, सर 500 रुपये कमी करा, 1000 रुपये कमी करा. त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं. अरे आमच्या वेळेस पण आमची काही परिस्थिती नव्हती. मी सुद्धा लॅपटॉप घेतला होता पण स्वतःच्या कमाईवरती घेतला होता. तर तुम्ही काय करा की घेताना ब्रँडेड वस्तू घ्या, 4 ठिकाणी फिरा आणि मगच लॅपटॉप घ्या. तुम्हाला जर कधी डाऊट असेल तर मला बिंदास कॉल करा. माझा नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर जो लॅपटॉप आहे हा डेल लॅटिट्यूड 5320 आहे. हा i5 11 जनरेशनसोबत येईल. ह्याची जी स्क्रीन साईज आहे ही 13.3 असेल. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 26,000 रुपये. चेक करा, 26,000 तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप मिळणार आहे. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा सुद्धा i5 11 जनरेशनसोबत येईल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000 रुपये. चेक करा, 27,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय डेलचा. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7310. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे आणि एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये सुद्धा i7 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची आहे 13.3 इंच फुल HD आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 27,000 रुपये. चेक करा, 27,000 हा अजून एक 10 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे, एकदम स्लिम लाईट वेट आणि एकदम कडक कंडिशनमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. हा येतो i5 11 जनरेशनसोबत, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंच फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 28,000 रुपये. तर चेक करा, 28,000 तुम्हाला 11 जनरेशनचा हा लॅपटॉप मिळतो, लेटेस्टचा लॅपटॉप. सर, तुमच्याकडे जे लॅपटॉप मिळत आहेत ते बाहेर मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत, तर त्यांच्या आणि तुमच्या प्राईसमध्ये डिफरन्स असेल का आणि असेल तर का? आता मोस्टली तुम्हाला माहिती आहे सर की पिंपरीमध्ये एक मार्केट आहे आणि टिळक रोडला एक मार्केट आहे. पण आपल्याला सगळ्यात जास्त कस्टमर पिंपरी, वाकड, हिंजवडी, तर इकडून सगळ्यात जास्त कस्टमर येतं. टिळक रोडमधून पण कस्टमर येतं किंवा हडपसरवरून पण कस्टमर येतं. तर त्या लोकांचं माहिती आहे की सर मी पिंपरी मार्केट फिरलो आहे किंवा मी टिळक रोडचं मार्केट फिरलो आहे, तिथं काही क्वालिटी नाही आहे. तर क्वालिटी म्हणजे काय असतं, जसं की आता हा जो लॅपटॉप आहे ह्याची जी कंडिशन आहे ही एकदम क्लीन कंडिशन आहे. तरी जर कस्टमरला कंडिशनच जर आवडली नाही आहे तर तो कस्टमर पहिल्यांदा लॅपटॉपच घेत नाही आहे. म्हणून आपण जे लॅपटॉप आहेत एकदम टॉप नॉच कंडिशनवाले घेतो. आता कसं होतं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा 100चा लॉट आहे, 100 लॅपटॉप आले, तर 100 लॅपटॉपमधले 10 लॅपटॉप असे असतील ते एकदम क्लीन कंडिशन असतील, कमी वापरलेले असतील, लॅपटॉपवरती स्क्रॅच नसेल किंवा त्याचे पार्ट जे आहेत हे सगळे ओरिजिनल असतील. तर असेच लॅपटॉप आपण 100मधले 10 लॅपटॉप सुरुवातीचे घेतो. त्याच्यानंतर जे समजा 20 लॅपटॉप आहेत त्याला मध्ये स्पेअर पार्ट चेंज केलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये रिपेअरिंग केले किंवा फॅब्रिकेशन केलेले, तर अशा लॅपटॉपची प्राईस कमी असते. आम्ही काय करतो, 1,000-500 रुपये एक्स्ट्रा देतो. पण डीलरकडून जेव्हा मटेरियल घेतो तर त्यांना सांगतो की मटेरियल असं पाठव की कस्टमरने रिजेक्ट नाही केला पाहिजे. असं बघितल्या कस्टमरला वाटायला पाहिजे की हां लॅपटॉप छान आहे आणि कंडिशन एकदम बेस्ट आहे, नवीनसारखे. तर त्याच्यामुळे काय होतं की आमच्याकडली खरेदी आहे थोडीशी महाग जाते. पण त्या महागमुळे काय होतं की कस्टमरला क्वालिटी मिळते, एक शुअरिटी मिळते की हां सर लॅपटॉप वरून दिसायला पण छान आहे, आतून पण चांगलीच कंडिशन असायला पाहिजे. पण बरेचसे आता दुकानदार आहेत की ते काय करतात की 1-2 हजार रुपये वाचवण्याच्या ह्या हिशोबाने कमी कंडिशनचे लॅपटॉप घेतात. आता ते काय शेवटी सेकंड हँड वस्तू आहे, तर ते कस्टमरला म्हणतात सर सेकंड हँड वस्तू आहे, तुम्ही थोडीच नवीन वस्तू घेत आहे. तर त्याच्यामुळे ते क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. पण आपण तसं करत नाही आहे. प्लस रॅम आणि SSD मोस्टली लोक चायनीजच घेतात, तर त्याच्यामध्ये 1,000-2,000 रुपये वाचतात. पण आपण ते करत नाही आहे, कारण की चायनीज SSD वापरली तर ते 5-6 महिने चांगली चाललेली, त्याच्यानंतर स्पीड हळूहळू कमी होतं किंवा स्लो होतं किंवा कधी कधी खराब पण होऊन जाते. तर ह्या केसेस आमच्याकडे भरपूर आल्या. गेल्या 2-3 वर्षापूर्वी आम्ही सेकंड हँडमध्ये चायनीज SSD म्हणजे वरून ज्या येतात SSD चायनीजवाल्या, तर त्याच वापरत होतं. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा हां हे कस्टमर नाराज व्हायच्यापेक्षा थोडेसे आपली प्राईस वर जरी असेल, आता कस्टमरसुद्धा म्हणतं सर 4 पैसे एक्स्ट्रा घ्या पण लॅपटॉप असा द्या की परत आम्हाला इथे यायला नाही पाहिजे. आम्ही पण तीच शुअरिटी देतो की सर एकदा लॅपटॉप घेतला तर तुम्ही कमीत कमी 4 ते 5 कस्टमर आम्हाला पाठवाल, ह्याच कंडिशनचा आम्ही तुम्हाला लॅपटॉप देऊ. तुम्हाला डाऊट असेल तर लॅपटॉप आपण खोलून पण दाखवतो. प्लस आम्ही सुद्धा आलं की लॅपटॉप पहिल्यांदा चेक करतो, खोलून बघतो. आता बरेचसे सेलर असतात ते स्क्रूला इथे स्टिकर लागतात, वॉरंटीचे स्टिकर लावतात. आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगितले तुमचा स्टिकर असेल, वॉरंटीचं काही असेल, आम्ही ते काढणार.
कारण जोपर्यंत मी लॅपटॉप आतून बघत नाही तोपर्यंत मला कॉन्फिडन्स कसा येईल की ह्यात ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत किंवा ह्याच्यामध्ये रिपेअरिंग केलं नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये जे स्पेअर पार्ट आहेत ते चायनीज नाही आहेत, हे खोलल्याशिवाय कळणारच नाही आहे. जोपर्यंत मला कळत नाही आहे की बाबा हा मटेरियल विकण्याच्या लायक आहे की नाही आहे किंवा मी काय विकतो हे मलाच माहीत नाही आहे, तर ते विकायचं म्हणजे सेन्स बनत नाही आहे. मी स्वतः एक गेमर आहे, मला माहिती आहे की बाबा ह्या कंपोनंटची प्राईस ही असायला पाहिजे. ती जर क्वालिटी नसेल, समजा ती वस्तू जर लोकल असेल तर ते कस्टमरला पण माहीत पाहिजे सर ही लोकल वस्तू आहे. कारण की आपली एक जबाबदारी आहे, तुमच्याकडून 4 पैसे घेतो तर माझी एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी की बाबा मी विकतोय ते तुम्हाला सगळ्या गोष्टी ओरिजिनल द्यायला पाहिजेत किंवा सांगून विकायला पाहिजे. तसे बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला 1000-2000 रुपये पण स्वस्त मिळेल, पण ह्या क्वालिटीचे लॅपटॉप तुम्हाला बघायला भेटणार नाही. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 740. हा i7 10 जनरेशनसोबत येईल. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल. एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे, स्लिम लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये हा एक लॅपटॉप आहे. सर तुम्ही हा जो लॅपटॉप देताय तो 30,000 देते आणि मगाशी तुम्ही जो एच प्रोसेसरवाला दाखवला तो 27,000 देताय, तर एवडा डिफरन्स का प्राईसमध्ये? मित्रांनो, याचा मेन जो डिफरन्स आहे ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे, तर या प्रीमियम सिरीजला जास्त पैसे लागतात खरेदीला. आणि प्लस याच्यामध्ये 16 GB रॅम आहे आणि 512 GB SSD आहे, तर त्याच्यामुळे ह्या किमतीमध्ये डिफरन्स येतो. बऱ्याचशा लोकांना वाटतं सर i7 10 जनरेशन 27ला पण विकताय, 30ला पण विकताय, पण ते बाकीचे डिटेल्स चेक करत नाही किंवा हे जे मॉडेल नंबर आहे हे चेक करत नाही आहेत. ह्या मॉडेल नंबरमुळे आणि रॅम आणि SSDमध्ये किमतीमध्ये फरक पडतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7320. हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये C टाईप चार्जर येतो. याची जी किंमत आहे ती तुम्हाला पडेल 32,000 रुपये. तर चेक करा, 32,000 तुम्हाला हा 11 जनरेशनचा मित्रांनो डेलचा अजून एक लॅपटॉप मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोचा थिंकपॅड आहे. T14 म्हणून मॉडेल आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे, C टाईप चार्जरसोबत येतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 27,000 रुपये. 27,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7430. हा i5 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये जे रॅम आहे 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा टच स्क्रीनसोबत येतो. याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 32,000 रुपये. 32,000 तुम्हाला मिळतोय. टच स्क्रीन मित्रांनो लॅपटॉप असणार आहे 12 जनरेशनमध्ये. सर तुमच्याकडे कुरिअरची सुविधा आहे का? हो मित्रांनो, सर तुम्हाला इकडे येता येत नसेल, शॉपवरती व्हिजिट करता येत नसेल तर आपण डायरेक्ट इथून कुरिअर पण करतो. फक्त आपली COD अवेलेबल नाही आहे, प्रीपेड डिलिव्हरी अवेलेबल आहे. तुम्हाला समजा एखादा लॅपटॉप आवडला, जसं की समजा 5400 घ्यायचा आहे, तुम्ही एक कॉल करा, व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला सगळं लॅपटॉपची कंडिशन सगळं तुम्हाला लॅपटॉप चेक करून दिला जाईल. समजा तुम्हाला फोटो पाहिजे असेल, व्हिडिओ पाहिजे असेल लॅपटॉपचे, जो लॅपटॉप तुम्ही खरेदी करणार आहे तर त्याचे लॅपटॉपचे ओरिजिनल फोटो व्हिडिओ तुम्हाला शूट करून व्हॉट्सअपला पाठवलं जातील. त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचे. पेमेंट केलं की तुम्हाला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुमचं नाव पाठवायचं आहे. तर सेम डे आपण कुरिअर करेल. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला लॅपटॉप मिळून जाईल आणि लॅपटॉपच्या घरापर्यंत येईपर्यंत त्याची जी जबाबदारी आहे ती आमच्यावरती असेल. समजा कुरिअरमध्ये काय डॅमेज झालं तर ते आमच्याकडे असेल, तर त्याची काही काळजी करू नका, तुम्हाला व्यवस्थित लॅपटॉप पोहोचेल. आपण महिन्याला कमीत कमी 10-15 लॅपटॉप असेच कुरिअरने पाठवतो. आणि सर तुमच्याकडे EMI सुविधा आहे का? मित्रांनो, EMI सेकंड हँड लॅपटॉपवरती आत्ता सध्या तरी अवेलेबल नाही आहे, पण क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवरती तुम्हाला EMI करता येईल. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, टच स्क्रीन डिस्प्ले, 14 इंची फुल HD. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. 11 जनरेशनमध्ये मिळतोय टच स्क्रीन मित्रांनो लॅपटॉप, 32,000 किंमत असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5540. हा i7 13 जनरेशन सोबत तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5 आणि याची कंपनीची वॉरंटी 1 इयर पेंडिंग आहे. तर आपण शॉपची पण वॉरंटी त्याच्यामध्येच कन्सिडर करतो आहे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर हे 1 इयर वॉरंटीमध्ये तुम्हाला रिप्लेस करून दिलं जाईल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 45,000 रुपये. कारण मित्रांनो अंडर वॉरंटी तुम्हाला पीस मिळणार आहे आणि लेटेस्ट 13 जनरेशन तुम्हाला मित्रांनो मिळत आहे. सर हा लॅपटॉप जर आता नवीन घ्यायला गेलो तर काय किंमत असेल? कमीत कमी हा 1.5 लाखावर नवीन लॅपटॉप मिळेल सर. तर मित्रांनो चेक करा, एकदम डिस्काउंट प्राईसमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे आणि लेटेस्ट 13 जनरेशन मित्रांनो तुम्हाला मिळतं. i7 13 जनरेशनमध्ये 45,000 किंमत असणार आहे. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G7 मॉडेल आहे.
ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशन प्रोसेसर असेल, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD, मेटल बॉडीमध्ये आहे, सिल्वर कलर आहे, एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 28,500. चेक करा मित्रांनो, 28,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे HP चा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे HP ZBook. HPचा एकदम प्रीमियम सिरीज आहे, मेटल बॉडीमध्ये असेल हा लॅपटॉप. याच्यामध्ये सुद्धा i5 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,000. तर 29,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. ZBook सिरीज मित्रांनो असणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर 360 मध्ये काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 7390 हा लॅपटॉप अवेलेबल आहे. हे तुम्ही टॅबलेट म्हणून पण यूज करू शकता. हा टच स्क्रीन डिस्प्ले सोबत येतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज याची असेल 13.3 इंच फुल HD आणि हा C टाईप ॲडॅप्टर सोबत येतो. याची किंमत जी आहे ती तुम्हाला पडेल 27,000 रुपये. तर 27,000 मित्रांनो तुम्हाला हा 360 लॅपटॉप मिळतोय i7 8 जनरेशन. नेक्स्ट काय दाखवते सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830G7. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे आणि या लॅपटॉपची खूप डिमांड असते. एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप येतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज आहे 13.3 इंच फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 35,000 रुपये. 35,000 तुम्हाला मित्रांनो हा HPचा 360 वाला लॅपटॉप मिळते. 10 जनरेशनमध्ये मेटल बॉडीमध्ये असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830G8. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. हा सुद्धा 360 डिग्री रोटेट होतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज याची असेल 13.3 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 38,000. चेक करा, 38,000 मित्रांनो तुम्हाला हा अजून एक 360 वाला लॅपटॉप मिळतोय. HPचा मित्रांनो हा लॅपटॉप असणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा, 11 जनरेशनमध्ये मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. हा सुद्धा टचमध्ये येतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD, मेटल बॉडीमध्ये असेल, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 38,000. चेक करा, हा अजून एक 38,000 मित्रांनो तुम्हाला 11 जनरेशन सोबत तुम्हाला हा मिळणार आहे. डेलचा लॅपटॉप असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे HP ProBook 640G8 मॉडेल आहे. हा i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 28,500. 28,500 मध्ये तुम्हाला मित्रांनो हा i5 11 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप मिळतो आहे. सर गेमिंगमध्ये काही लॅपटॉप तुमच्याकडे आहेत का? हो मित्रांनो, आता सध्या आपल्याकडे गेमिंगमध्ये HP Victus अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 12 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आणि याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे RTX 3050 4 GB ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 37,000. आणि आपल्याकडे ग्राफिक कार्डचे लॅपटॉप येत राहतात. तर ज्याला कोणाला ग्राफिकचा लॅपटॉप पाहिजे त्यांनी प्लीज कॉल करा, कारण की ह्याची डिमांड सध्या तरी जास्त आहे आणि सप्लाय खूप कमी आहे. तर चेक करा मित्रांनो, 37,000 रुपयामध्ये तुम्हाला हा गेमिंग लॅपटॉप HPचा विक्टस सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. रिक्वायरमेंट असेल मित्रांनो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा सरांनी. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 3551 हा मॉडेल आहे. याच्यामध्ये i7 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आणि यामध्ये जे ग्राफिक कार्ड येतं हे NVIDIA Quadros आहे. P620 हे मॉडेल आहे, 4 GB ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज याची 15.5 इंच आहे, फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 35,000. चेक करा, 35,000 मध्ये मित्रांनो हा अजून एक तुम्हाला ग्राफिक्स कार्डवाला सरांनी लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. 10 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळतो. पुढचा लॅपटॉप यानंतरचा लॅपटॉप आहे मित्रांनो डेल प्रिसिजन 5520 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 7 जनरेशन H CPU असेल, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे प्रोफेशनल सिरीजचं आहे, NVIDIA Quadro M1200 मॉडेल आहे. 4 GB ग्राफिक कार्ड असेल आणि याची जी स्क्रीन आहे ही टच स्क्रीन आहे, 4K टच डिस्प्ले असेल. याची किंमत जाईल तुम्हाला 35,000 रुपये. चेक करा मित्रांनो, हा अजून एक डेडिकेटेड ग्राफिक कार्ड सोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. 4K टच स्क्रीन डिस्प्ले तुम्हाला सोबत मिळणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 5530 मॉडेल आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज 15.5 फुल HD डिस्प्ले असेल आणि याच्यामध्ये NVIDIA Quadro P1000 हे 4 GB ग्राफिक कार्ड आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 40,000 रुपये. तर चेक करा, 40,000 तुम्हाला
हा अजून एक ग्राफिक्स कार्ड सोबत मित्रांनो लॅपटॉप मिळतोय, डेलचा लॅपटॉप असणार. अजून एक युनिक लॅपटॉप आलेला आहे, विंडोजचा लॅपटॉप असणार आहे आणि क्वचित अवेलेबल होतो. सर कुठला लॅपटॉप आहे मित्रांनो? हा तुम्ही पहिल्यांदा लॅपटॉप बघा, एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे आणि जसं मॅकबुक असतो तर सेम तसं डिझाईन आहे याचं. हा मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा लॅपटॉप एकदम खूप फास्ट असतो. आज जरी तुम्ही हा नवीन लॅपटॉप घ्यायला गेला तर ह्याचं 90,000ला तुम्हाला हा फ्लिपकार्टवरती बघायला मिळेल. तर आपल्याकडे हा लॅपटॉप 32,000मध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जे डिस्प्ले असेल हा 2K रेझोल्युशन आहे आणि टचस्क्रीनचा डिस्प्ले आहे. एकदम युनिक लॅपटॉप आहे. आता ज्यांनी मायक्रोसॉफ्ट सर्फेस वापरले तर त्यांना माहीत आहे की हे एकदम प्रीमियम लॅपटॉप येतात आणि एकदम बेस्ट लॅपटॉप येतात. परफॉर्मन्स याचा खूप छान असतो आणि एकदम स्लिम लाईट वेट आहे. मायक्रोसॉफ्ट सर्फेस मित्रांनो लॅपटॉप सरांकडे इथे अवेलेबल झालेला आहे. 32,000 किंमत असणार आहे. लॅपटॉप तुम्ही पाहू शकता. सर तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचं तुम्ही क्वालिटी चेक वगैरे कसे करता? क्वालिटी टेस्ट दाखवण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की आपल्याकडे बॅटरीची टेस्टिंग कशी होते. जसं की इथे तुम्ही बघू शकता की हे बॅटरीची आपण टेस्ट केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की हे टाईम ऑन बॅटरी आहे. हा लॅपटॉप 6 तास चाललेला आहे. हे यूट्यूब लावलेलं असतं. आम्ही यूट्यूब लावून आम्ही हे एक सॉफ्टवेअर ऑन करतो, त्याचं नाव आहे बॅटरी मॉनिटर. तर हे 100% चार्ज करून आपण चेक केलेलं आहे. आता इथे 3% फक्त बॅटरी शिल्लक आहे. हा चालला आहे 6 तास आणि ह्याच्यावरून कळतं की हा कमीत कमी 4-5 तास आरामात तुम्हाला बॅटरी बॅकअप देईल. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हे सॉफ्टवेअर बघायला पण भेटणार नाही आहे. तिथं गेलं की तुम्हाला गोष्टी केल्या जातात की सर याची बॅटरी एवढी mAhची आहे किंवा बॅटरीची हेल्थ एवढी आहे. पण ॲक्च्युली कसं होतं की कस्टमर विचारतो, म्हणजे रिॲलिटीमध्ये त्याला काय घेणं देणं की बॅटरीची लाईफ किती आहे किंवा बॅटरी किती mAhची आहे, त्याला एवढं टेक्निकल नॉलेज नसतं. तो म्हणतो सर मला सरासरी किती ॲव्हरेजली बॅटरी बॅकअप मिळेल. तर त्याच्यासाठी आपण हे रिअल लाईफ टेस्टिंग करतो. फक्त नुसतं आकड्यावरती जात नाही आहे, ते टेस्टिंग करूनच दाखवतो. आणि प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्हाला हे स्क्रीनशॉट बघायला मिळतं. जसं तुम्ही ह्या लॅपटॉपमध्ये बघायला भेटतं, इथे बॅटरी मॉनिटरचं सॉफ्टवेअर दिसतं. प्रत्येक लॅपटॉपला आपण हे इन्स्टॉल केलेलं आहे. इथे पण बघू शकता हे बॅटरी मॉनिटर, इथे पण आहे बॅटरी मॉनिटर. सगळ्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला ते सॉफ्टवेअर बघायला मिळेल. म्हणजे प्रत्येक लॅपटॉप टेस्ट केल्याशिवाय आपण विकतच नाही आहे. ह्याच्यानंतर जे आपण SSD वापरतो तर इथे बघू शकता तुम्ही WD कंपनीची SSD वापरली, इथे मायक्रॉनची वापरलेली आहे, इथं किऑक्सिया आहे, ह्याच्यानंतर इथं सॅमसंग आहे, SK हायनिक्स आहे. ह्या ज्या कमर्शियल लेवलच्या SSD आहेत तर आपण त्याच वापरतो, कारण की हे कमर्शियल लॅपटॉप आहेत. कंझ्युमर सिरीजच्या पण SSD असतात, जसं की सॅमसंग पण बनवतं, WD बनवतं किंवा क्रुशल आहे, त्याच्यानंतर किंगस्टन आहे, सॅनडिस्क आहे. तर ह्या तुम्ही ब्रँडेड SSD वापरू शकता. ह्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आमच्याकडे जेव्हा लॅपटॉप येतो तर आपण हे लॅपटॉप असं ओपन करून बघतो. ह्या लॅपटॉपमध्ये थोडीफार डस्ट असेल तर ते क्लीन केले जाते. त्याच्यामध्ये पार्ट सगळे चेक केले जातात. जसं की ही बॅटरी आहे ती ओरिजिनल आहे का, बॅटरीला हात लावून चेक केलं जातं की हे बॅटरी फुगली वगैरे तर नाही आहे ना किंवा खराब तर नाही आहे ना. ह्याच्यानंतर हा CPUचा फॅन आहे, हा क्लीन केला जातो. लॅपटॉपमध्ये काही डस्ट असेल तर ती ब्रशने क्लीन केली जातात. ह्याच्यानंतर इथे SSD आहे, तर SSD चेक केली जाते ती ओरिजिनल कंपनीची आहे का. आता याच्यामध्ये जे रॅम आहे हे शोल्डेड रॅम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती रॅम इथं दिसणार नाही आहे. ती रॅमसुद्धा चेक केली जाते. आणि तुम्ही इथे बघू शकता मार्केटमध्ये अशा रॅम तुम्हाला बघायला भेटतात की त्याच्यावरती फक्त स्टिकरिंग केलं असतं सॅमसंग कंपनीचं. यातली एक ओरिजिनल आहे आणि एक डुप्लिकेट आहे. पण हे तुम्हाला कधी कळणार जर तुम्हाला नॉलेज असेल. आता ही रॅम ओरिजिनल आहे. आता हे ओरिजिनल कशामुळे, इथं ज्या चिप्स आहेत त्या चिपवरती मार्किंग केलेलं असतं. जसं की आता सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी, इथे तुम्हाला दिसेल की मार्किंग केलेलं आहे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी. आणि ही चायनीज रॅम आहे. चायनीज रॅममध्ये तुम्हाला स्टिकर तर दिलेलं आहे, रॅम तर दिसायला सगळ्या सेमच असतात. पण इथे तुम्ही बघू शकता की इथे कुठल्याच कंपनीचं मार्किंग नाही आहे. इथे पण इथं कुठंच दिसत नाही आहे की सॅमसंग कंपनीचं मार्किंग केलेलं आहे. ह्याच्यावरती पण साईन वगैरे डीलर लोक करून देतात. आता हे अशा कंपोनंट स्वस्त भेटतात आणि याची लाईफ जास्त नसते. तर त्याच्यामुळे आपण हे सगळं व्हेरीफाय करतो आणि मगच लॅपटॉप विक्रीला मांडतो. ह्याच्यानंतर सगळ्यात मेजर इश्यू असतो की SSD. आता हे खोलल्याशिवाय कळत नाही. आता ह्याची जी कंडिशन आहे आता हे बघितल्याशिवाय कळतच नाही. ॲक्च्युली ही लोकल SSD आहे, पण आता लोक देतात पण ही किती जुनी आहे. किंवा आता हे स्टिकर आहे, हे घरी पण स्टिकर बनवता येतात. आता ह्या ज्या लोकल कंपनी आहेत ह्याच्यामध्ये काय करतात की चायनीज मॅन्युफॅक्चर असतात, तर SSD त्यांच्याकडे स्टँडर्ड असतात, त्याच्यावरती फक्त लेबलिंग करून विकतात. आणि ज्या आम्ही तुम्हाला देतो ही कमर्शियल सिरीज आहे, ही सॅमसंगची कमर्शियल सिरीज आहे, ही WD कंपनीची आहे किंवा SK हायनिक्स आहे. तर हे आपण कमर्शियल सिरीजच्या SSD वापरतो. ह्या हाय टेम्परेचरला पण व्यवस्थित काम करतात, ह्याची लाईफ पण चांगली असते आणि ह्याचं स्पीड लवकर कमी होत नाही आहे. कमीत कमी 5-6 वर्ष तुम्ही आरामात ह्या SSD वापरू शकता.
तर हे अशा प्रकारे आपल्याकडे टेस्टिंग होतं. याच्यानंतर ह्याचा हेडफोन आहे, HDMI केबल आहे, त्याच्यानंतर कीबोर्ड आहे, कॅमेरा आहे, माईक आहे, साऊंड आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे. हे तुम्हाला लॅपटॉप इथंच सगळं टेस्ट करून दिला जातो. आपल्याकडे सगळं सिस्टम अवेलेबल आहे. वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, त्याच्यानंतर HDMI कनेक्ट करायची तर तीसुद्धा आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. असं नाही आहे की कुठलं तुम्हाला टेस्ट करायची आणि ते आपल्याकडे मटेरियल अवेलेबल नाही आहे. काही लोक म्हणतात की माझं एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर आहे, ते मला चालवून बघायचं आहे. तर त्यासाठी आपण कस्टमरला 1-2 तास वेळ पण देतो. इथं तुम्ही निवांत बसा, आरामात बसा आणि तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोड करा किंवा पेनड्राईव्हमध्ये घेऊन या, त्याचं टेस्टिंग करा. लॅपटॉप 1-2 तास टेस्टिंग करा आणि त्याच्यानंतर तुम्ही घेऊन जावा. जी दुकानाची पद्धत आहे, तर पहिल्यांदा कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे. कस्टमरनं सांगितलं सर मला i5 10 जनरेशन द्या, 11 जनरेशन द्या, की त्यांना ते डायरेक्ट आपण लॅपटॉप दाखवतो. फक्त सेल्सवरतीच आपला फोकस नाही आहे. आता जसं की लास्टच्या आठवड्यामध्ये एक कपल आलं होतं. ते म्हटले की सर आम्हाला लॅपटॉप द्या. मी त्यांना आधी विचारलं सर लॅपटॉप कशासाठी हवा आहे, काय यूज करणार आहे. ते म्हटले काही नाही, आमची लॅब आहे, लॅबमध्ये आम्हाला जी मुलगी आहे तर तिला लॅपटॉप द्यायचं आहे एंट्री करण्यासाठी. म्हटलं मग त्यासाठी तुम्ही डेस्कटॉप का घेत नाही आहे, कारण की डेस्कटॉपला कमीत कमी 1 वर्षाची वॉरंटी येते आणि त्याचा मेंटेनन्स खूप कमी असतो. तर ते म्हटले तर आम्हाला डेस्कटॉप पण चालेल, पण आम्हाला माहीत नव्हतं की डेस्कटॉप आमच्यासाठी चांगला आहे. तर आमचा जो अनुभव आहे त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सजेशन पण देतो, गायडन्स देतो की सर तुम्ही लॅपटॉप घ्यायचा असेल तर लॅपटॉप कुठल्या जनरेशनचा घ्या किंवा डेस्कटॉप पाहिजे असेल तर डेस्कटॉप कुठला घ्या. कारण की अननेसेसरी लॅपटॉप घेऊन काय उपयोग नाही आहे. कारण त्याचा लॅपटॉपचं काही झालं तरी त्याला मेंटेनन्स असतो. जसं डेस्कटॉपला खूप कमी मेंटेनन्स आहे. कीबोर्ड खराब झाला 100-200 रुपयात लोकलवाला येतो, ब्रँडेड घेतला तर तुम्हाला 500-600 रुपयात 3 वर्ष वॉरंटीवाला कीबोर्ड मिळतो. जसं लॅपटॉपचे कीबोर्ड महाग असतात, बॅटरी महाग असतात, समजा स्क्रीन तुटली स्क्रीन पण महाग असतात. तसं डेस्कटॉपचं एवढं महाग मटेरियल नसतं आणि प्लस वॉरंटी पण मिळते. समजा आता काही कस्टमर येतात सर माझं बेसिक काम आहे पण मला i5 11 द्या, 12 जनरेशन द्या. तर त्यांना आम्ही सांगतो सर अननेसेसरी 30,000 रुपये घालवण्यापेक्षा 18,000चा i5 8 जनरेशन घ्या, तो तुम्हाला कमीत कमी 5-6 वर्ष आरामात चालून जाईल. तर तुमचं बेसिक काम आहे. शेवटी बघा मला 30,000चा पण लॅपटॉप विकायचा आहे, 18,000चा विकायचा आहे, 15,000चा विकायचा आहे. पण माझं असं प्रामाणिकपण नाही आहे की जर कस्टमरला एखाद्याला गरजच नाही आहे एवढी तर त्याला विनाकारण 30,000चा लॅपटॉप विकण्यात काय अर्थ नाही आहे. तो पण खुश होईल की सर माझे 10,000 वाचले, 15,000 रुपये वाचले, 12,000 वाचले किंवा 2,000 रुपये वाचले, पण तुमचं सजेशन चांगलं आहे, लॅपटॉप चांगला चालतो आहे. तर कस्टमरचा पण फायदा व्हायला पाहिजे. असं नाही की दुकानदाराचाच फायदा व्हायला पाहिजे. जर तुमचा फायदा झाला तर तुम्ही आम्हाला रेफरन्स देणार आहे. माझा सगळा म्हणजे 50 ते 60% जो धंदा आहे हा रेफरन्सचा धंदा आहे. ते कशामुळे आहे की आम्ही लोकांना सजेशन चांगलं देतो, सर्व्हिस चांगली देतो. मार्केटमध्ये विकणारे भरपूर आहेत, पण मार्केटमध्ये त्या लोकांना माहीत नाही की बाबा लॅपटॉपमध्ये ॲक्च्युअलमध्ये आतमध्ये आहे काय. ते जास्तीत जास्त लॅपटॉप घेतात, क्लीन करतात, थोडंफार टेस्टिंग करतात आणि विकतात. पण ॲक्च्युअलमध्ये असं एवढं डीपमध्ये टेस्टिंग करत नाहीत. आता मला लहानपणापासून इलेक्ट्रॉनिकची आवड आहे, तर त्याच्यामुळं मला हे इलेक्ट्रॉनिक गोष्टी उघडणे, बघणे, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे ती एक जिज्ञासा असते. तर त्याच्यामुळे मी हे सगळं टेस्टिंग करतो. बाकी लोकांना फक्त पैसेच घेणं देणं आहे. आला आहे लॅपटॉप याचं एवढं मार्जिन आहे विकून टाक. हा कस्टमरला काय इश्यू आला तर त्यांच्याकडे डीप एवढं नॉलेज पण नसतं की त्याला ऑन दी स्पॉट सोल्युशन द्यायला. आता जसं तुम्हाला हा लॅपटॉप आहे, हा लॅपटॉपचा तुम्ही पॅनल बघताय. आता इथे सील लावलेलं आहे, इथे ॲक्च्युली स्क्रू आहे, पण हा स्क्रू आम्ही त्याला सरळ सांगितलेलं आहे मी लॅपटॉप जोपर्यंत खोलून बघत नाही आहे, जोपर्यंत मला ह्याची कंडिशन आवडत नाही आहे तोपर्यंत हा डन नाही आहे किंवा ह्याचे पैसे मी तुला देणार नाही आहे, जोपर्यंत मला माहीत नाही की बाबा ह्या लॅपटॉपमध्ये काय आहे काय नाही आहे. आता बरेचसे लोक म्हणतात नाही सर हे आमच्या वॉरंटीसाठी ठेवलं आहे. म्हटलं ठीक आहे वॉरंटीसाठी ठेवलं आहे तुम्ही, पण मला कसं कळणार की लॅपटॉप उघडल्याशिवाय मला कसं कळणार की हा लॅपटॉप कसा आहे. तर घेतानासुद्धा आपण त्याच कंडिशनवरती घेतो. आम्ही लॅपटॉप ओपन करणार, सगळं चेक करणार. आता एवढं 5-6 वर्ष धंदा करतो, त्यामुळे माझे जे डीलर आहेत त्यांना माहीत आहे की माझा स्वभाव कसा आहे, त्याच्यामुळे ते काही बोलत नाही आहेत. पण बाकीच्या लोकांना हे सील काढलं तर ते वॉरंटी क्लेम सुद्धा करू देत नाही आहेत. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे फेस कराव्या लागतात की त्यांची पण चिडचिड होते कधी कधी की आम्हाला जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला बघताय, तुम्ही घेताना पण सेकंड हँड घेताय तरी पण तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टी बघताय, लॅपटॉप ओपन करून बघायचं म्हणताय. कारण की करावं लागतं, कारण तुमचा जर विश्वास तुम्ही ठेवून एवढं 700-800 किलोमीटरहून कस्टमर आपल्याकडे येतं तर त्या विश्वासासाठी आम्हाला थोडंसं काम पण करावं लागतं, थोडंसं मेहनत पण घ्यावी लागते, जेणेकरून आमचा पण धंदा चांगला चालेल, तुम्हाला पण लॅपटॉप जो दिला आहे तो पण व्यवस्थित चालेल. तर मित्रांनो पाहिलं एवढं डिटेलमध्ये नॉलेज सरांनी तुम्हाला दिलेलं आहे, कारण सरांनी या फील्डमध्ये बरंच नॉलेज आहे आणि आवड पण आहे. सर स्वतः गेमर पण आहेत, त्यामुळे सर तुम्हाला जे लॅपटॉप वगैरे इथे प्रोव्हाइड करतात ते एकदम जेन्युइन आणि सर्टिफाईड लॅपटॉप मित्रांनो देत आहेत आणि आफ्टर सर्व्हिस सेल पण तुम्हाला सर प्रोव्हाइड करतात. आणि तुम्ही पाहिलं
एवढं डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठेच असं नॉलेज मिळणार नाही. जे रॅम्स वगैरे आहेत, SSD वगैरे आहे, त्यातलं डिफरन्स वगैरे पण सरांनी सांगितलेलं आहे आणि एवढं खोलून वगैरे पण तुम्हाला दाखवलेलं आहे की आतमध्ये लॅपटॉपची कंडिशन कशी आहे. ट्रस्टेड आणि क्वालिटी लॅपटॉप मित्रांनो घ्यायचे असतील तर नक्की माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत लॅपटॉप वगैरे घेऊन तर जातात, पण लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी हे त्यांना माहिती नसतं. तर थोडं जर आपल्या व्ह्युअर्सला गाईड करा ना. मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत, आता खूप सारे लोक म्हणतात की ह्याची काळजी काय घ्यायची. तर लॅपटॉप उघडताना पहिल्यांदा काळजी घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता, इथे उघडण्यासाठी त्यांनी स्पेस दिलेला आहे. लॅपटॉप कधीही उघडताना इथून मधून धरून उघडायचं आहे. जर तुम्ही एका साईडने उघडला, नॉर्मली मी पण पहिले असं यूज करायचो, हे असं जर उघडलं तर एका साईडने प्रेशर पडतं आणि हिंजेस खराब होतात. हिंजेस काय एका दिवसात खराब नाही होणार, पण ते हळूहळू खराब होतात. समजा 5 वर्षांनी 6 वर्षांनी, किंवा लॅपटॉपला थोडासा बेंड जातो. असं क्लोज केलं तर एक साईड वरती राहते, एक साईड खाली राहते. तर त्यासाठी मोस्टली लॅपटॉप असा मधूनच उघडा आणि बंद करताना सुद्धा मधूनच बंद करा. मग तो कुठल्याही प्रकारचा लॅपटॉप असेल, 360 असेल, नॉर्मल असेल तर असाच वापरा. याच्यानंतर लॅपटॉप आता काय झालेत की सगळे स्लिम झालेत. खूप सारे लोक म्हणतात की सर लॅपटॉप खूप गरम होतं आहे, खूप गरम होतं आहे. आता गरम व्हायचे रिझन काय आहेत की याच्यामध्ये जे व्हेंटिलेशन आहे, आता इथे तुम्ही फॅन बघितला लॅपटॉप उघडला होता तेव्हा, तर इथून हवा आतमध्ये येते आणि इथून बाहेर जाते. समजा तुम्ही जर मांडीवरती वापरत असाल तर इथून लॅपटॉपमध्ये हवा आत जाणार नाही आहे, किंवा तुम्ही बेडवरती वापरत असाल तर बेडवरती पण वापरलं तरी हे हवा ब्लॉक होऊन जाते. तर त्यामुळे लॅपटॉप जास्त गरम होतो. तर मोस्टली तुम्ही प्लेन सरफेसवरती वापरा किंवा लॅपटॉपला स्टँड यूज करा, जेणेकरून याचं टेम्परेचर कमी असेल. आणि लॅपटॉप मोस्टली सगळे आता गरम होतात, पण ते हँग वगैरे होत नाही आहेत किंवा रिस्टार्ट होत नाही आहे किंवा काम करताना लॅग वगैरे होणार नाही आहे. कारण की हे पॉवरफुल लॅपटॉप आहेत, पूर्ण टेस्टेड असतात. हे तुम्ही याच्यावरती 12-12 तास काम आरामात करू शकता. आणि लॅपटॉप तुम्ही मोस्टली सगळे क्लीन ठेवा. आता हे बाहेरच्या कंट्रीमध्ये एवढी डस्ट नसते, त्याच्यामुळे लॅपटॉप तुम्हाला इथं बघायला एकदम नवीनसारखा वाटतो. पण इंडियामध्ये खूप सारी डस्ट असते आणि डस्टमुळेच कीबोर्ड खराब होणे किंवा मदरबोर्ड शॉर्ट होणे किंवा काही फंक्शन न वर्क करणे, त्याचं रिझन आहे मोस्टली डस्ट आहे. तर तुम्ही लॅपटॉप क्लीन करून ठेवा. ज्या दिवशी तुम्ही यूज करताय तर त्यावेळेस पहिल्यांदा क्लीन करा. आम्ही क्लिनिंग किट पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर ते लॅपटॉप क्लीन करा, तर त्याची लाईफसुद्धा तेवढी वाढेल. तर मित्रांनो, फायनली ती वेळ आलेली आहे. आता आपण विनर अनाऊन्स करणार आहोत. विनर घोषित करण्या अगोदर एक सरांना विनंती आहे. आपले एक सबस्क्रायबर आहेत, तर ते प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करतात. जसं तुम्ही इथे बघू शकता, यांचं नाव आहे प्रकाश सोनकुसरे. आता यांनी कमेंट केली आहे आपल्या व्हिडिओच्या खाली, ठीक आहे. तर ते म्हणत आहेत की साहेब, हेच लॅपटॉप आमच्याकडे फक्त 3800 रुपयांना मिळतात, आत्ता बोला. आता ह्याच्यावरती खूप सारे लोकांना माहीत नसतं की खरं आहे का खोटं आहे. तर काही लोकांनी कमेंट केली, सर बॅटरी येते का 4000 रुपयामध्ये सांगतो आहे. परत आता स्टुडंट आहे, तो विचारतो आहे सर चांगले लॅपटॉप आहेत का. काही लोक विचारतात कुठे स्टोअर आहे, मला 3 हवे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की असे जे लोक आहेत की ते कमेंट करतात की एवढ्या स्वस्त आमच्याकडे लॅपटॉप आहेत, तर त्यांना तुम्ही इग्नोर करा, दुर्लक्ष करा. कारण असे लोक जास्त करून फसवेगिरी करतात. आता हे तर फसवेगिरी नाही, हे ॲक्च्युली टाईमपास करतात. हे प्रत्येक व्हिडिओला, म्हणजे प्रत्येक सरांच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते. तर त्याच्यामुळे ह्या लोकांना अशा इग्नोर करा. आणि मी बऱ्याचशा रील बघतो. आता मी नाव घेत नाही आहे, पण एक रील बघितली की त्याच्यामध्ये 17,000चा डेस्कटॉप त्यांनी सांगितला. तर 17,000च्या डेस्कटॉपमध्ये ते म्हणतात की 8 GB ग्राफिक कार्ड आहे. मित्रांनो, 8 GB ग्राफिक कार्ड पहिल्यांदा येतं जे 1080 Ti. तर 1080 Ti आज जरी ग्राफिक कार्ड घ्यायचं म्हटलं तर ग्राफिक कार्डची किंमत आहे कमीत कमी 8 ते 9,000 रुपये. आणि 8 GBचं ग्राफिक कार्ड म्हणजे नॉट अ जोक. आता मी वापरतो 12 GBचं ग्राफिक कार्ड. आता त्यावेळेस कॉस्ट जास्त होते म्हणून 1,80,000ला मी ग्राफिक कार्ड घेतलं होतं. पण 6 GBचं ग्राफिक कार्ड आज जरी घ्यायचं म्हटलं तर 15,000 ते 20,000 रुपये जातात. सेकंड हँड जरी घ्यायचं म्हटलं तरी कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये जातात. खूप सारे ते इंटिग्रेटेड जे ग्राफिक कार्ड आहे त्यालाच सांगतात की सर 8 GBचं ग्राफिक कार्ड देतो आहे. किंवा बरेचसे मी रील बघतो की सर तुम्हाला पेटी पॅक, बॉक्स पॅक डेस्कटॉप देतो आहे, पण त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे, जसं की i3 थर्ड जनरेशन आहे, i3 थर्ड जनरेशन प्रोसेसरची किंमत आहे 700 ते 800 रुपये. आणि तेच फक्त कॅबिनेट नवीन टाकणार, मदरबोर्ड लोकल कंपनीचा टाकणार, रॅम नवीन मोस्टली देऊ शकतात, पण प्रोसेसर असणार कमीत कमी 10 वर्ष 15 वर्ष जुना. आणि ते म्हणणं असं तुम्हाला बॉक्स पॅक नवीन डेस्कटॉप देणार आणि तो कितीला देणार, 5,000ला, 6,000ला, 7,000ला. पण त्याच्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा सर थोडासा स्टडी करा की आपण जे मशीन घेतो आहे. आता बरेचसे लोक सांगतात अर्धवट माहिती देतं, i5 प्रोसेसर, i3 प्रोसेसर किंवा i7 प्रोसेसर, पण त्याचं जनरेशन कुठलं आहे, तो 10 वर्ष जुना आहे का 12 वर्ष जुना आहे हे कोणीच बघत नाही आहे. कारण की ॲक्च्युली मार्केटमध्ये लोकांना नॉलेज पण नाही आहे तेवढं की कोणतं जनरेशन असतं, काय असतं. तर अशा वेळेस काय होतं की आपण घेताना घेतो आहे नवीन,
पण ते दुकानदाराचं काम आहे की सांगणं की सर हा प्रोसेसर आहे, हे बाकी सगळं मशीन नवीन आहे, कॅबिनेट नवीन आहे, SMPS नवीन आहे, मदरबोर्ड नवीन आहे, तो पण लोकल कंपनीचा आहे, चायनीज कंपनीचा आहे, हे पण सांगणं म्हणजे दुकानदाराचं काम आहे. आणि प्रोसेसर 10 वर्ष जुना आहे, 15 वर्ष जुना आहे. बरेचसे कस्टमर माझ्याकडे येतात, सर तुम्ही डेस्कटॉप देताय i5 6 जनरेशन, तो देताय 9,000 रुपयाला, मला अख्खं मशीन भेटतं 5,000 रुपयाला. मग मी त्यांच्याकडे स्पेसिफिकेशन घेतो, त्यात बघतो की कोर टू प्रोसेसर आहे किंवा i3 फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन प्रोसेसर आहे, ज्याची व्हॅल्यू 200 रुपये 300 रुपये 500 रुपये प्रोसेसरची व्हॅल्यू आहे. आता माझ्याकडे i5 6 जनरेशन आहे, ते कमीत कमी प्रोसेसर भेटतात 3,000 4,000 रुपयाला. तर एवढा सगळा म्हणजे डिफरन्स असतो. आता ह्याचं स्पीड पण वेगळं असतं, त्या 5-6 हजाराचं डेस्कटॉपचं स्पीड पण कमी असतं आणि सगळे चायनीज SSD असतात, त्याला स्पीड पण येत नाही आहे. तर पहिल्यांदा तुम्ही, माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करताना थोडासा स्टडी घ्या. तुम्हाला जर डाऊट असतील तर माझा नंबर दिला आहे त्याच्यावरती फोन करा. असं नाही म्हणत की माझ्याकडूनच लॅपटॉप घेताना तुम्ही मला फोन करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल, गेमिंग डेस्कटॉप बनवायचा असेल, ट्रेडिंगसाठी सेटअप पाहिजे असेल, लॅपटॉप नवीन घ्यायचा आहे, जुना घ्यायचा आहे, तर तुम्ही मला एकदा फोन करा. तुम्हाला म्हणजे काय अडचण असेल, तुम्हाला कुठले डाऊट्स असतील, जसं की प्रोसेसर निवडायचा आहे, i5 घ्यायचा आहे का i7 घ्यायचा आहे किंवा i3 घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही मला बिंदास कॉल करू शकता. आणि मोस्टली तुम्ही रील्स बघताय तर थोडंसं डोकं म्हणजे तुमचं जागेवरती ठेवा की तुम्ही काय बघताय आणि कुठला, म्हणजे 17,000 नवीन मशीन येणं पॉसिबलच नाही, ते पण 8 GB सोबत. पण लोक खूप म्हणजे एवढी जोरात मार्केटिंग करतात की काय विचारू नका. त्यांना 10-10 लाख व्ह्यूज मिळतात. आम्हाला म्हणजे दुसऱ्याची वाईट, म्हणजे दुसऱ्या दुकानदाराबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, फक्त आम्हाला म्हणायचं की तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही लोकांकडून पैसे घेताय, सांगताना सगळी टोटल खरी माहिती सांगा. रील्समध्ये टाईम कमी असतो, पण कमीत कमी तुम्ही टेक्स्ट तर टाकू शकता की हा प्रोसेसर आहे, ह्याचं हे जनरेशन आहे, पण लोक ते पण करत नाही आहे. तर मार्केटमध्ये असे फसवेगिरी खूप सारे आहे किंवा अर्धवट माहिती देतात, त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही रील्स बघताना पण थोडंसं डोकं वापरा की नाही बाबा एवढ्यात मशीन येऊ शकत नाही आहे, किंवा येत असेल तर त्याचं डिटेलमध्ये नॉलेज घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही खरेदी करा. तर आता जाऊया मित्रांनो विनरकडे. सर, कोण विनर असणार आहे? आता या व्हिडिओमध्ये कमेंट्स भरपूर आलेले आहेत, 28 कमेंट आहेत. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये किती लॅपटॉप दाखवलेत, तर यातला जो विनर आहे, नाव आहे आरती मुसळे 1614, आणि बरोबर सांगितले आहे की 38 लॅपटॉप आहेत. तर आरती मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. सरांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला 1,000 रुपये जीपे मिळून जाते. त्याचबरोबर मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये ज्यांनी लॅपटॉप खरेदी केलेले आहेत आणि रिव्ह्यू पण दिलेले आहेत, त्यातल्या पण एका लकी विनरला सर 2,000 रुपये जीपे करतात. तर आता विनर आपण पाहूया. सर, कोण असणार विनर? विनर आहेत KLX संता म्हणून आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही कॉन्टॅक्ट करा माय कम्प्युटर शॉपीला. आणि तुम्ही इथे रिव्ह्यू पण बघू शकता. यांनी लॅपटॉप ऑनलाईन मागवला होता, म्हणजे डिलिव्हरी आपण दिली होती, होम डिलिव्हरी. तर KLX संता सरांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पण 2,000 रुपये जीपे मिळून जाते. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पण किती लॅपटॉप दाखवले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विनर्स त्यांचं पण अनाऊन्स करू. सर, जाता परत एकदा कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे, फ्लॅट नंबर 102, नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, पुणे 46. कॉन्टॅक्ट नंबर आहे 47 520 789. आणि आपलं शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. बुधवारी आपला वीकली ऑफ असतो. तरी पण कोणी लांबून येणार असेल किंवा जवळून येणार असेल तर प्लीज एकदा कॉल करा, तुमच्यासाठी आपण शॉप ओपन करू शकतो. नक्कीच मित्रांनो, यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.